May I come in, sir? Yeah. Good evening, sir. Good evening. बस. Thank you, sir. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी नांदेड जिल्ह्यातील धनेगाव येथून आलो. ओके. किती लोकसंख्या आहे तुमच्या गावाची? 9306. ओके. कोण सरपंच आहे बरं तिथं आता? बाळासाहेब शिंदे. ओके. महिला सरपंच होते का गावाला कधी? हो सर, गेल्या वर्षी आशाताई भोसले महिला सरपंच होते. आरक्षित होतं का सीट? हो सर. ओके. आरक्षित नसलं तर किती चान्सेस आहे बरं महिलांनी सरपंच होण्याचे? सर आरक्षित नसेल तर थोडंसं लिमिटेड चान्सेस आहेत सध्या. बरं. मग ही मानसिकता बदलायसाठी काय करायला पाहिजे आपण? सर ही मानसिकता बदलण्यासाठी महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण या दोन्ही म्हणजे काय करायचं? सबलीकरण सक्षमीकरणामध्ये काय फरक आहे बरं? सर सबलीकरण ही एक सक्षमीकरणाची पहिली स्टेप आहे. जसं आज एक उदाहरण दिलं तर महिलेत जे काही संसदेमध्ये आरक्षण दिले ती सबलीकरणाची एक पहिली स्टेप आहे. आणि जर महिलेला पुढे जाऊन त्यांनी जे कायद्याची प्रोसेस आहे त्यामध्ये भाग घेतला, त्या स्वतः इंडिपेंडेंट इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट झाल्या, त्याला सक्षमीकरण असं म्हणू. बरं. तुम्ही नांदेडहून आलेला आहात. हो सर. कॅनडा आणि भारतामध्ये सध्याचे काही तणावाचं वातावरण आहे, काय रिझन आहे बरं याचे? सर एक खलिस्तानी टेररिस्ट आहे, त्या टेररिस्टची हत्या कॅनडामध्ये झाली. तर त्यावरनं तिथले जे कॅनेडियन प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी असं ॲलिज केलेलं आहे की इथे जे काही इंडियन एजन्सीज आहेत त्यांनी त्यांची हत्या घडून आणलेली आहे, असं ॲलिजेशन आहे. त्यावरनं भारत आणि कॅनडाचा वाद चालू आहे. ब्रिटिश कोलंबियाचा रिजन माहिती आहे तुम्हाला कॅनडा मधला? नाही सर. बरं. शीख समुदायाचं एवढं वर्चस्व काय आहे कॅनडामध्ये? सर आपण जर शीख राईट्स मागे गेलो, शीख राईट्स 1984, त्यावेळेस जे काही शीख समुदाय आहे दिल्लीमध्ये शीख राईट्स झालेले, त्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन ब्लॅक थंडर या सगळ्या विविध कारणांमुळे जे शीख समुदाय आहे त्यांनी कॅनडामध्ये विस्थापन केलेलं आहे. त्यामुळे तिथे कॅनडामध्ये त्यांना इकॉनॉमिक रिसोर्सेस आहेत त्यांची उपलब्धता जास्त असल्यामुळे त्यांनी तिथे स्थलांतर केलं. IIT कानपूर मधून तुम्ही कॉम्प्युटर अँड सायन्स इंजिनिअरिंग केलेलं आहे? हो सर. 2020 मध्ये? हो सर. तुमच्याकडे काही जॉब ऑपॉर्च्युनिटी होती का बरं? सर मी सेकंड इयर आणि थर्ड इयरला स्टार्टअपमध्ये दोन महिने कार्य केलेलं आहे. थर्ड इयरला किंवा फायनल इयरलाच असताना मी सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा निर्णय घेतला. कॅम्पस प्लेसमेंटला मी बसलो नाही. बरं. तुम्हाला तिकडून खूप चांगले जॉब्स मिळू शकतात. हो. तुम्हाला का सिव्हिल सर्व्हिस मध्ये यायचं आहे? सर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येण्याची माझी मुख्य 3 कारणं आहेत. पहिलं जे जॉब सॅटिस्फॅक्शन, सेल्फ सॅटिस्फॅक्शन. मी कानपूरमध्ये असताना प्रयास नावाची आमची एक स्टुडंट क्लब होता, ज्याद्वारे आम्ही स्लम एरियाजमध्ये जाऊन 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचो. शिकवल्यानंतर त्या विद्यार्थ्यांवरचा आनंद, त्यांच्या पालकांवरचं समाधान ते बघून एक नेक्स्ट लेवलचं सॅटिस्फॅक्शन मिळायचं. ते सॅटिस्फॅक्शन कंटिन्युअसली मला सिव्हिल सर्व्हिसेसद्वारे मिळू शकतं. दुसरं रिझन म्हणजे सर जे काही डायव्हर्सिटी आणि डायनॅमिसिटी आहे सिव्हिल सर्व्हिसेस. तिसरं कुठलं आहे? सर तिसरं हे पर्सनॅलिटी डेव्हलप. मला सांगा, तुम्ही स्टार्टअप मध्ये काम केलेलं आहे, तुम्ही स्लम मधल्या मुलांना शिकवत वगैरे होता. हो सर. तुम्ही स्वतःची NGO वगैरे का सुरू करत नाही किंवा एखाद्या NGO बरोबर का काम करत नाही? तिथं तुम्हाला एकदम परफेक्ट सॅटिस्फॅक्शन मिळेल. सिव्हिल सर्व्हिस मध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला रेस्ट्रिक्शन येऊ शकतात, सगळ्या गोष्टी तर तुमच्या याच्यानुसार किंवा त्या सॅटिस्फॅक्शनच्या लेवलला जातील असं होणार नाही. NGO वगैरेचा विचार का नाही केला तुम्ही? सर जे तिसरं मी कारण सांगितलं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एवढ्या यंग एजमध्ये एवढा रिस्पॉन्सिबल जॉब सिव्हिल सर्व्हिसेसद्वारे मिळू शकतो. त्याद्वारे जे काही रिस्पॉन्सिबल जॉब असल्यामुळे जे काही स्वतःची ग्रोथ आहे ती जास्त होईल. तसेच सर जे काही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये कसं टॅकल करायचं ती एक लर्निंग किंवा लिडरशिप क्वालिटीज या सिव्हिल सर्व्हिसेसद्वारे आणि जे काही वायडर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तसेच सर एक फायनान्शियल कोर्टामध्ये आता विद्यार्थी सुसाईड करतायत. हो सर. बरोबर. काय वाटतं तुम्हाला? काय तुम्ही कुठं प्रिपरेशन केलं होतं IITचं? सर मी छत्रपती संभाजीनगर येथे नारायणा इन्स्टिट्यूट त्या कोचिंग आहे ते केलं. कोचिंगची गरज असतेच का बरं? IITला जायचं असलं तर ते आपल्या लेवलला होऊ शकतं का, सेल्फ किंवा कॉलेज लेवलला? सर निश्चितच होऊ शकतं. जे काही कोर बेसिक फंडामेंटल्स कन्सेप्ट आहेत त्या एकदा समजल्या की तो सिलेबस अगदी सोपा जातो. त्यामुळे जे काही कोर बेसिक अंडरस्टँडिंग आहेत आणि जे काही मॉक टेस्ट आहेत ते जर आपण घरी घेऊ शकलो तर निश्चितच सेल्फ स्टडीद्वारे पण आपण JEEचं प्रिपरेशन करू शकतो. बरं.
ही मुलं सुसाईड का करतात बरं एवढे? सर कोटामध्ये बघितलं तर जे काही पिअर प्रेशर म्हणू शकतो आपण, ज्या IIT सीट्स आहेत त्या खूप लिमिटेड आहेत आणि जे एक्सपेक्टेशन्स आहेत त्या स्टुडंट्स करणं ते पण जास्त आहेत आणि ॲट अ व्हेरी अर्ली एज त्यांना जे एका फिअर्स कॉम्पिटिशनमध्ये कॉम्पिट करावं लागते. त्यामुळे काही काही मुलं हे तो जो काही ताण आहे तो सहन नाही करू शकत. कोण रिस्पॉन्सिबल आहे बरं याच्यासाठी असं तुम्हाला वाटतं? सर याच्यासाठी रिस्पॉन्सिबल जी फिअर्स कॉम्पिटिशन निर्माण झाली, कॉम्पिटेटिव्ह नेचर तिथे कोटामध्ये निर्माण झालेलं आहे. तसेच सर तिथले जे काही पालकांचे एक्सपेक्टेशन्स आहेत, जे पालकांनी कम्युनिकेशन स्किल्स त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत चांगलं केलं पाहिजे. काय उपाययोजना कराल बरं विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने सुसाईड नाही केलं पाहिजे? सर सर्वात पहिले तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेता येतात, जसं की काउन्सिलिंग आहे, विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग, पालकांसोबतची काउन्सिलिंग, पालकांचं आणि त्यांचं कॉन्व्हर्सेशन जे काही इंग्लिश कॉन्व्हर्सेशन आहे ते वाढवलं पाहिजे. तसेच जे काही मेंटल जे कोचिंगमध्ये विद्यार्थी जातात तिथे आपण मेंटलिस्ट म्हणजे सायकॅट्रिस्ट आहेत ते आणि कोचिंग क्लासेस यांचं इंटिग्रेशन घडवून आणू शकतो. तुम्ही कानपूरमध्ये राहिलेले आहात. हो. कानपूरमध्ये तुम्ही कुठे कुठे फिरलात? कानपूरमध्ये बीटूर एक आहे तिथे फिरलेलं आहे. तसेच तिथे कल्याणपूर नावाचं आहे, तिथे एक फेमस कृष्णाचं मंदिर आहे तिथे फिरलेलं आहे. तसेच कानपूरच्या ॲम्युनिशन फॅक्टरी आहे तिथे पण गेलेलं आहे. तसेच कानपूरच्या आजूबाजूच्या आग्रा दिल्ली पण गेलं. कानपूर मधलं फूड काय ट्राय केलं तुम्ही? कानपूरमध्ये फेमस म्हणजे कबाब, बिर्याणी, तसेच आग्र्यातला पेठा पण तिथे मिळतो. कानपूर आणि नांदेड या दोन ठिकाणांमध्ये तुम्हाला काय साम्य वाटले दोन आणि काय डिफरन्सेस वाटले दोन हे सांगा. सर्वात पहिले डिफरन्सेस सांगेल ते जे काही नॉर्थ साईडला असल्यामुळे आणि आपलं महाराष्ट्रातलं नांदेड हे महाराष्ट्राच्या आग्नेय साईड आहे, त्यामुळे जे इन्व्हायरमेंट आहे ते खूप वेगळं आहे. तसेच जे काही दोघांकडे रिच कल्चर आहे तरी पण ट्रॅडिशन्स, फेस्टिवल्स, फूड, आता तुम्ही म्हणालात आपल्याकडे पुरणपोळी, तिकडे पेठा, यांचे हे फरक जाणवतो. आणि सिमिलॅरिटीज मॅम दोन्ही इंडस्ट्रियलायझेशन, कानपूर हे मोर इंडस्ट्रियलाइज आहे तर नांदेड हे इंडस्ट्रियलायझेशनच्या वाटेवरती आहे. पण जे कानपूरच्या इंडस्ट्रीज आहेत त्या ट्रॅडिशनल बेस होत्या, त्या आता पुढे इम्प्रूव्ह करतात. नांदेडचं पण सिमिलर म्हणू शकतो, जे काही कॉटन बेस इंडस्ट्रीज होते ते कॉटन बेस इंडस्ट्रीज सध्या बंद पडलेल्या आहेत आणि पुढे इव्हॉल्व जे काही नवीन इंडस्ट्रियलायझेशन आहे ते होत आहे. दुसरा फरक, दुसरी सिमिलॅरिटी म्हणाल तर म्हणजे लोक आहेत, दोन्हीकडचे लोकांना कोऑपरेटिव्ह वाटले, ज्यांचं जे नेचर आहे ते चांगलं वाटलं. दोन्हीकडचे पण चांगले होते? हो खरंच? हो. असा एक्सपिरियन्स तुम्हाला आला का? हो. एखादा वियर्ड एक्सपिरियन्स नाही आला का तुम्हाला? वियर्ड एक्सपिरियन्सेस पण होते, ते सिच्युएशनल बेस होते, म्हणजे ते सिच्युएशननुसार ते लोक तसं रिएक्ट करायचे. How do you define a computer? Computer is a machine which analyzes, encrypts, decrypts the information. कम्प्युटर मधली जी रीड ओनली मेमरी असते तिचं काय सिग्निफिकन्स आहे? रीड ओनली मेमरी ही जेव्हा कम्प्युटर आपण मॅन्युफॅक्चर करतो तेव्हा ती ऑपरेटिंग सिस्टीम असते ती रीड ओनली मेमरीमध्ये आपण टाकतो आणि रीड ओनली मेमरी फक्त रीड करते, त्यामध्ये आपण इरेज किंवा राईट ऑप्शन नाही करू शकतो. ओके. कल्पना चावला यांच्याबद्दल काय माहिती आहे? कल्पना चावला या पहिला महिला भारतीय ॲस्ट्रॉनॉट होता. त्या ॲस्ट्रॉनॉटमध्ये परतत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. कोणत्या वर्षी? एक्झॅक्ट नाही. ती मोहीम कुठली होती? अवकाश मोहीम जी होती ती कुठली होती? नाही, त्याच्याविषयी नाही माहिती. बरं, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? आम्ही कुटुंबात 4 जण असतो. माझी आई प्राथमिक शिक्षिका आहे, माझे वडील हे एका खत कंपनीला मजूर पुरवण्याचं कार्य करतात आणि छोटा भाऊ हा इंजिनिअरिंगचं 3य वर्षात शिकतो. मग तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण पण आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत एक शिक्षक बनावं? निश्चितच शिक्षक हे खूप चांगला पेशा आहे. मी पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD करून शिक्षक करण्याचा विचार केलेला, पण जे काही डायनामिसिटी आहे किंवा मी आधी सांगितलं सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करण्याचे रिझन्स, त्यामुळे मी सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा निर्णय. तुमच्या घराचं काय नाव आहे? कुठला निवास? कल्पवृक्ष निवास. बर. तुमच्या घराशेजारून एक कॅनॉल पण जातो, कुठला कॅनॉल आहे तो? तो एक आधी कॅनॉल होता ते शेतीसाठी, पण आता सध्या तो बंद झालेला कॅनॉल आहे. सध्या पाणी नाहीये त्याच्यात का बुजवला येतो का पाणी नाहीये? पाणीच नाही म्हणजे तसाच आहे तो, इरिगेशन डिपार्टमेंटचा. शेती आहे का तुमच्याकडे? नाही, शेती नाहीये. तुमचे विकनेसेस सांगा बरं, 2 काही आहेत का?
मॅम विकनेसेसमध्ये जे काही पब्लिक कम्युनिकेशन आहे स्किल्स त्यामध्ये मदत कमतरता जाणवते, तसेच जे काही फॅक्च्युअल डाटा आहे त्यावरती होल्ड ठेवण्यामध्ये थोडी कमतरता जाणवते. पब्लिक कम्युनिकेशनच्या गोष्टीवर मग तुम्ही काही वर्क करताय का? हो मॅम, जसं की आता इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करताना मी मित्रांसोबत मॉक इंटरव्ह्यू देतो अभिरूपी मुलाखती, तसेच जे काही कुठे समारंभामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये बोलण्याची संधी मिळाली तर मी तिथे. तुमच्या लाईफमध्ये तुमचं गोल काय आहे? तुम्हाला काय करायचं, काय मिळवायचं? मॅम, माझं जे गोल आहे ते जे काही काम मी करेल पुढे, जे काही सर्व्हिसेस निवडेल किंवा करिअर निवडेल, त्यामध्ये एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन हे सर्वात मोठं एक असतं. आता रिसेंटली जे 5 राज्यांमध्ये असेंब्ली इलेक्शन झाले ते कोणते कोणते राज्य होते? मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि नॉर्थ ईस्ट मधलं मिझोरम. तिथे काय झालं? अगोदर कोण होतं आणि निवडणुकीनंतर कोणाची सत्ता आली तिथे? जे राजस्थान आहे तिथे आधी काँग्रेसची सत्ता होती, तिथे आता भाजपची आलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपची आधी होती, आता पण तिथे आहे. तेलंगणामध्ये BRS भारतीय राष्ट्र समिती यांची सत्ता होती, तिथे आता काँग्रेस यांची सत्ता आलेली आहे. मिझोरमचं नाही सांगितलं, आठवत नाही. हो. अँटी इन्कम्बन्सी असा शब्द तुम्ही ऐकलाय का? नाही ऐकलं. मिझोरम मध्ये सत्तांतर झालंय का नाही बरं? हो सर, मिझोरममध्ये सत्तांतर झालं. आता तिच्यामध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये सत्तांतर झालेलं आहे, समजा तेलंगणा, मिझोरम तिकडं जे आहे. काय कारण असतात बरं सत्तांतर होण्याची? 3 कारणं सांगा बरं, काय वाटतं तुम्हाला? सर, सत्तांतर होण्याचं मुख्य कारण म्हणजे जो काही सत्तेतला पक्ष आहे त्या सत्तेतल्या पक्षाबद्दल जे काही लोकांची नाराजी आहे ते सर्वात मोठं कारण आहे. तुम्ही सांगितलं भाऊ इंजिनिअरिंग कॉलेजला शिकतो. हो सर. कुठल्या कॉलेजला आहे बरं? महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नांदेड. बरं. त्यांनी IIT साठी प्रयत्न नाही केले का? हो सर, त्यांनी 2 वर्ष प्रयत्न केले, कमी स्कोर आल्यामुळे त्याचं नाही झालं. मोस्ट प्रॉब्ली IIT चे जे स्टुडंट्स आहेत तर ते UPSC चा विचार करतात. तुम्ही तसा विचार नाही केला का? सर, मी सुरुवातीला UPSC चा अभ्यास करायचो, पण त्याचं UPSC मधला सक्सेस रेट बघितला आणि MPSC मधला सिलेबस जो आहे तो UPSC चा जो काही कोर सिलेबस आहे तो मला सारखाच वाटला. त्यामुळे दोन्हींचा एक संयुक्तपणे अभ्यास आपण करू शकतो असं वाटलं. तुम्ही स्टार्टअप मध्ये काम केलेलं आहे. बरेचसे स्टार्टअप जे आहेत भारतामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्टअप सुरू होतात, पण ते वर्कच होत नाही, म्हणजे त्यांचा फेल्युअर रेट खूप जास्त आहे. आता तुम्ही डनझो नावाची कंपनी ऐकली का बरोबर? तिच्याबद्दल पण न्यूज यायला सुरुवात झाली की फिनान्शियली गडबड झाली. बैजूस सारखा ब्रँड जो आहे तो गडबडलेला आहे. काय कारण आहेत बरं स्टार्टअप जे आहेत तर गडबडण्याचे? सर, स्टार्टअप गडबडण्याचे मुख्य कारण म्हणजे जो काही एक्सपिरियन्सची कमतरता त्यांच्यामध्ये असते आणि सर जे काही फायनान्शियल बाबी असतात त्या फायनान्शियल बाबी तपासण्यासाठी त्यांच्याकडे एक्सपर्ट्स नसतात. जसं की माझे खूप सारे जे काही मित्र आहेत त्यांनी स्टार्टअप चालू केले, त्यांना टेक्निकल नॉलेज खूप जास्त होतं, पण जे काही फायनान्शियल मॅटर्स आहेत ते त्यांना जे काही प्रॉफिट बेस आपण कमवतो ते मॉडेल त्यांना नीट जमलं नाही. त्यामुळे माझ्या मित्रांची खूप सारे स्टार्टअपची गडबड. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.